तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण इथे पाहिलेलं आहे की अर्णवने ईश्वरीला असा शब्द दिलेला आहे की राकेश आता स्वतःहून तुझ्या पाया पडणार। आता ईश्वरीला अर्णवने हा जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी अर्णवला काहीतरी असा मार्ग काढायचा असतो की जेणेकरून राकेश ईश्वरीच्या पायासुद्धा पडेल आणि घरातल्या कोणाला संशयसुद्धा येणार नाही की राकेश ईश्वरीच्या पाया नेमका पडतोय तरी का। मग आता या सर्वासाठी त्याने मध्यमार्ग हा साधलेला असतो आणि ते म्हणजे त्यांच्या इंदौरचे जे कुलदैवत आहे तिथले गुरुजी। आता अर्णवने गुरुजींना घरी बोलवलेलं असतं आणि घरच्या लक्ष्मीची, गृहलक्ष्मीची पूजा करायची असं सांगायला सांगितलेलं असतं। गुरुजी ठरवल्याप्रमाणे आलेले असतात आणि गुरुजींनी आता सांगितलेलं असतं की मी इंदौरवरून आलोय, मी तुमच्या इंदौरचं जे कुलदैवत आहे तिथला पुजारी आहे, तर तुमच्या सगळ्यांसाठी एक चांगला सुयोग होता म्हणून मग मी स्वतःहूनच इथे आलो जेणेकरून तुम्हाला मी सर्व माहिती व्यवस्थित सांगू शकेन। तुमच्या घरातली जी कोणी स्त्री आहे तिला जर आजच्या दिवशी पूजलं तर सगळं तुमच्या घरामध्ये मांगलिक होईल, सगळं छान होईल। त्यावर आता हे ऐकून अंजली म्हणते, गृहलक्ष्मीची पूजा? अहो, आमच्या घरात आत्ता नुकतंच माझ्या भावाचं लग्न झालंय। त्याबरोबर गुरुजी म्हणतात, मग तिची पूजा तुम्हाला करावी लागेल। त्यावर आता अंजली म्हणते, ठीक आहे, करते ना मी तिची पूजा। त्यावर गुरुजी सांगतात, नाही, या पूजेचे काही ठराविक अटी आणि नियम आहेत जे तुम्हाला पाळावे लागतील। ह्या पूजेसाठी कुठल्याही स्त्रीने त्या स्त्रीला पूजायचं नसतं, तर पुरुषांनी स्त्रीची पूजा करायची असते। आजच्या दिवसाला तुम्ही पूजू नाही शकत तिला। त्याबरोबर आता लगेचच असं म्हटल्यावर अंजली म्हणते, म्हणजे गुरुजी, जर मी पूजा नाही केली तर मग पूजा कोण करणार आणि कोणी करायची ही पूजा? त्याबरोबर आता अंजलीच्या प्रश्नावर गुरुजी उत्तर देत म्हणतात, ही बघा, पूजा ही पुरुषांनी करायची आहे, कारण भरभराट व्हावी यासाठी ही पूजा आहे। भरभराट ही नेहमी स्त्रीमुळे पुरुषाचीच होते ना। ह्या घरच्या गृहलक्ष्मीला ह्या घरात पुरुषांनी पूजायचं आज। त्याबरोबर लगेचच अंजली म्हणते, मग चिंटू पूजेल ना आमचा चिंटू? त्याबरोबर अर्णव म्हणतो, गुरुजी, मी पूजा केली तर चालेल का? त्यावर लगेच गुरुजी सांगतात, नाही नाही, राजेशिर्केंपैकी सुद्धा कुणीही पुजता कामा नये, कोणीतरी वेगळा पुरुष हवा, म्हणजे राजेशिर्केंच्या घरातला सोडून। त्याबरोबर अर्णव म्हणतो, जिजू, तुम्ही करू शकता ही पूजा, तुम्ही करा की। त्याबरोबर लगेचच आता इकडे विचारलं जातं की हे कोण आहेत तुमचे? त्याबरोबर अंजली सांगते, हे माझे यजमान आहेत। त्याबरोबर गुरुजी म्हणतात, तुमचे यजमान म्हणजे तुम्ही? त्यावर अंजली सांगते, नमस्कार, मी अंजली, चिंटूची बहीण। त्याबरोबर गुरुजी म्हणतात, अच्छा, म्हणजे हे तुमचे यजमान? हो हो, अगदीच अगदीच, तुम्ही पूजा केलेली चालेल। तुमचं आडनाव काय? त्याबरोबर आता अंजली सांगते, आम्ही भोसले आहोत। त्याबरोबर गुरुजी म्हणतात, हो ना, मग तुम्ही पूजा केलेली अगदीच चालेल, तुम्ही पूजू शकता। त्याबरोबर आता गुरुजी सांगतात, पूजेचे काही ठराविक विधी आहेत, त्याप्रमाणेच ही पूजा व्हायला हवी। मग गुरुजी आता म्हणत असतात की सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही पूजा केलेली चालेल, कारण आपल्याकडे मेव्हण्याच्या बायकोला बहिणीचा दर्जा दिला जातो। त्याबरोबर अंजली म्हणते, हो, अगदी बरोबर आहे। अहो, तुम्ही जर ईश्वरीची पूजा केलीत ना तर ते काहीच गैर नाही आहे, तुम्ही ईश्वरीची पूजा करूच शकता, तुम्ही ईश्वरीची पूजा करा। त्याबरोबर आता लगेचच राकेशला हे कळतं की हे सगळं अर्णवने मुद्दामून केलेलं आहे, ही गृहलक्ष्मीची पूजा वगैरे असं काहीही नाही आहे, हे मुद्दाम सगळं घडवून आणलं। अंजली म्हणते, अहो, कराल ना प्लीज, नाही नका ना म्हणू, माझ्यासाठी इतकं कराल ना तुम्ही? नाही नाही ना म्हणणार? त्याबरोबर राकेश म्हणत असतो, अगं अंजली, पण मी, बरं ठीक आहे, जशी तुझी मर्जी, शेवटी तुझ्या इच्छेच्या पुढे माझं काही चालणार आहे का? त्यावर लगेच अंजली म्हणते, गुरुजी, पूजा कशी करायची आहे, काय विधी आहेत ते जर तुम्ही माझ्या नवऱ्याला समजावून सांगितलं तर बरं होईल, त्यांना पूजा करायला सोपं जाईल। गुरुजी म्हणतात, हो हो, सांगतो ना। तांब्याचं भांडं घ्या, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका, त्याने पहिले गृहलक्ष्मीचे पाय धुवून घ्या, धुवून घेतल्यानंतर ते कपड्याने स्वच्छ पुसून
त्यांना नमस्कार करून त्यानंतर मग तिची पूजा करा. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर राकेश म्हणतो, काय? त्यावर गुरुजी सांगतात, हो, मला सांगा, देवी लक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपण अशीच पूजा करतो ना. मग घराची लक्ष्मी ही घरची लक्ष्मी माताच असते आणि म्हणून तिची पूजासुद्धा ही अशीच केली पाहिजे. तर तुम्हीसुद्धा तिची पूजा ही अशीच करा. त्याबरोबर लगेचच आता ते म्हणत असतात की अहो गुरुजी, पण त्यावर गुरुजी म्हणतात, पूजा ही पूजा आहे आणि तिचे जे नियम आहेत ते सगळ्यांना सारखेच असतात. तुम्हाला पूजा अशीच करावी लागेल. याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही पूजा करण्याची पद्धत नाही आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. आता गुरुजींनी हे सांगितल्याबरोबर मग मात्र अंजली राकेशला म्हणते, अहो असं काय करताय, करा ना पूजा चिंटूसाठी. तुमचा चिंटूवर एवढा जीव आहे ना. त्यावर गुरुजी म्हणतात, पूजेचा मुहूर्त थोडा वेळ आहे, म्हणजे पाडव्याचा जो दिवस आहे तो शुभ मुहूर्त आहे या पूजेसाठी. पाडव्याला पती आपल्या पत्नीकडून ओवाळून घेईल त्या मुहूर्ताच्या आधी ही पूजा व्हायला हवी. मग लगेच अंजली म्हणते, पहिलं यांना ईश्वरीला ओवाळून घेऊ देत, मग आपण पाडवा साजरा करू. ठरल्याप्रमाणे आता पहिला राकेश ईश्वरीला ओवाळतो आणि मग सगळे मिळून पाडवा साजरा करतात. प्रत्येक नवरा आपापल्या बायकोला छान गिफ्ट वगैरे देतो. अर्णव ईश्वरीला गिफ्ट काहीच देत नाही. आकाश म्हणतो, दादा तू तर म्हणाला होतास तू ईश्वरीसाठी काहीतरी हटके गिफ्ट घेतलंयस म्हणून, पण गिफ्ट कुठे आहे? त्यावर अर्णव म्हणतो, तिचं गिफ्ट तिला मिळालं. त्यावर आकाश म्हणतो, अरे पण आम्हाला का दिसत नाही आहे? अर्णव म्हणतो, दिसेल, नंतर दिसेल. बरं आम्ही आलोच. आणि मग अर्णव आणि ईश्वरी दोघं रूममध्ये येतात. तर ईशू अर्णवला म्हणते, सर तुम्ही जे आज काम केलं ना, खूप बढिया काम केलं. मी तुमच्यावरती खूप खुश आहे. तुम्हाला रिटर्न गिफ्ट काय हवं आहे माझ्याकडून, तुम्ही जे सांगाल ते मी देईन. अर्णव म्हणतो, बघ हा, जे मागेन ते द्यावं लागेल. ईशू म्हणते, अहो सर तुम्ही मागून तर बघा, नाही दिलं तर तुम्ही जे बोलाल ते मागा, जे हवं आहे ते. त्याबरोबर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर आज रात्री. त्यावर ईशू म्हणते, हां सर आज रात्री काय? त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर आज रात्री. ईशू म्हणते, हां सर आज रात्री काय? त्यावर अर्णव ईशूला सांगतो, आपल्यामध्ये जी ओढणी लावतेस ती नको गं लावूस, खूप विचित्र वाटतं ते मिस इंदौर, नाही आवडत मला. ईशूला वाटलेलं असतं की अर्णव काहीतरी वेगळं बोल. ईशू म्हणते ठीक आहे, आणि रात्रीपासून ते दोघं त्यांच्यामध्ये झोपताना ओढणी लावायची बंद करतात. आता अर्णव जेव्हा सकाळी जागा होतो तेव्हा अर्णवला दिसतं की ईश्वरीचे हात हे त्याच्या अंगावरती पडलेले आहेत. पण अर्णव ते हात काढण्याऐवजी तो सुद्धा ईश्वरीवर हात टाकतो आणि झोपून घेतो. आता ईश्वरी जेव्हा जागी होते तेव्हा तिच्या लक्षात येतं की अर्णव झोपलाय आणि झोपेत त्याने माझ्यावर हात ठेवला आहे आणि मी सुद्धा. ईश्वरी ताबडतोब स्वतःचा हात बाजूला घेते, अर्णवचा हात सुद्धा अलगद बाजूला करून ठेवते जेणेकरून त्याला जाग येऊ नये. आणि मग ती लगेचच तिकडनं उठते आणि आवरायला निघून जाते. थोड्या वेळाने अर्णवसुद्धा उठतो आणि ईश्वरीला सांगत असतो, मिस इंदौर आज मला ऑफिसला जायचं आहे, माझं थोडं काम आहे. तर दुसरीकडे राकेश हा मात्र, मी ह्या चिंटूला सोडणार नाही, ह्याने आजपर्यंत फक्त माझा राग बघितला आहे, आता हा माझा क्रोध पण बघेल, आज तिसरा डोळा मी उघडणारच आहे, असं आता तो म्हणत असतो. मग आता राकेशने त्याच्या एका माणसाला फोन केलेला असतो आणि त्याने आता त्याला सांगितलेलं असतं की मी तुम्हाला एका माणसाचा फोटो पाठवत आहे, अति आगाऊ माणसाचा फोटो पाठवत आहे, त्याला उचलायचा आणि मी सांगतोय त्या ठिकाणी नेऊन ठेवायचा. त्याबरोबर त्याची माणसं म्हणतात, शेठ तुम्ही फक्त पैसे टाका, बाकीचं पुढं काय करायचं आहे ते आम्ही बघून घेऊ. त्याबरोबर राकेश त्यांना सांगतो, स्वतःची अक्कल जास्त वापरू नका, शहाणपणा करू नका, जितकं सांगितलं आहे फक्त तितकंच करा. मी सांगितलं आहे तिथून त्याला उचला आणि मी सांगितलं आहे तिथे नेऊन त्याला ठेवा. आणि हो, कोणाला कळता कामा नये, ती जागा अशी आहे रहदारीची, तिथे कोणीही पटकन येईल, तर त्याला अशा 8 ठिकाणी ठेवा की कोणाला कळता कामा नये. अर्थात ते गोडाऊन आहे आणि ते खूप मोठं गोडाऊन आहे. त्याबरोबर समोरची व्यक्ती विचारते, अहो पण ते गोडाऊन आहे कोणाचं, तुमचं? त्याबरोबर लगेचच राकेश त्याला सांगतो, ज्याला किडनॅप करणार आहात त्याचं. त्याबरोबर समोरचा गुंड म्हणतो, काय त्याला त्याच्याच गोडाऊनवर ठेवायचं? अहो शेट मग किडनॅपिंग कसलं झालं आहे? त्याबरोबर राकेश सांगतो, हेच तर किडनॅपिंग झालं. तू ज्याला किडनॅप करणार आहेस ना, तो कोणी असा तसा नाही आहे रे, तो बिझनेसमन आहे, बिझनेस आयकॉन आहे. त्याला किडनॅप केल्याबरोबर ह्या गोष्टीची बातमी बनणार, पोलिसांवर प्रेशर येणार त्याला शोधण्याचं आणि पोलीस शोधून काढणार. पण त्याच्याच गोडाऊनमध्ये तो असेल असा डाऊट कुणालाच नाही येऊ शकत आणि त्यालाही कळता कामा नये की तो स्वतःच्याच गोडाऊनमध्ये आहे ते.
तर आता इथे इशू ही मात्र अर्णवची वाट बघत असते. सकाळी गेलाय, दुपार झाली, दुपारपासून फोन नाही, काय नाही, मेसेज नाही, संध्याकाळ होत आली. इशू अर्णवला दुपारी मेसेज करून ठेवते, फ्री झालात की कॉल करा. सतत मोबाईल चेक करत असते की अर्णवने काही रिप्लाय दिलाय का, अर्णवने मेसेज बघितलाय तरी का. पण अर्णवच्या मोबाईलपर्यंत सुद्धा मेसेज पोहोचलेला तिला दिसत नसतो. आता ईश्वरीला जास्त काळजी वाटायला लागते. ईश्वरी आता अंजलीकडे येते आणि ही गोष्ट तिला सांगते की ताई, मी मगापासून अर्णव सरांच्या फोनवरती फोन ट्राय करते, त्यांना मेसेज करून ठेवा असं सुद्धा सांगितलं, पण ना त्यांनी फोन केलाय ना त्यांनी मेसेज केलाय, काही कळत नाहीये. त्यावर अंजली ईश्वरीला सांगते, अगं काळजी करू नको, चिंटूची ही नेहमीची सवय आहे, आज काही नवीन नाही आहे आपल्यासाठी. आणि तो फार कुठे गेला नसेल, तो ऑफिसमध्येच असेल. ऑफिसमध्ये असला की त्याचा मोबाईलचं नेटवर्क कधी कधी चालत नाही व्यवस्थित, किंवा मग तो मोबाईल सायलेंट वगैरे करून ठेवतो. जर मोबाईल व्हायब्रेशन मोडवर किंवा सायलेंटवर असेल तर त्याला कळलं नसेल. त्यावर लगेचच वल्लरी म्हणते, तुझ्यामुळेच केला असेल मोबाईल सायलेंट, नाही तुलाच कंटाळून गेला असेल ना घराच्या बाहेर. अगं नुसती फक्त तुझ्या भोवती त्याची वर्दळ राहते, त्याला सुद्धा कंटाळा आला असेल की आता. शेवटी घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप झाला की माणूस निर्णयापासून पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न हा करतोच. तसंच त्याच्याही बाबतीत झालं असेल. आता स्वतःच एवढा मोठा निर्णय घेतलं म्हटल्यावर तुला डायरेक्ट सांगता तर येत नाहीये, म्हणून वाटत असेल बिचाराला जर मीच लांब लांब राहायला लागलो घरापासून तरीही निघून जाते का. पण नाही, बळजबरीच्या सुनबाई तर निर्लज्ज आहेत, त्यामुळे त्या तर घर सोडून जाणारच नाही. काय बरोबर ना बळजबरीच्या सुनबाई, तुझ्यामुळे ही वेळ आली आहे माझ्या भाच्यावर, त्याला घरातून बाहेर जाऊन राहावं लागतंय. त्याबरोबर पुढे वल्लरी म्हणत असते, अर्णवला ना तू त्याच्या आयुष्यात नको आहेस खरं तर. आता 15 दिवस झाले ना आता तुमच्या लग्नाला, आता संपली हाऊस, संपली जबाबदारी घेण्याची इच्छा, म्हणून आता तो कुठेतरी स्वतःहून अज्ञात ठिकाणी निघून वगैरे गेला असेल. काही नाही, असेल तो व्यवस्थित, पण स्वतःच्या कुटुंबापासून दूर गेलाय तो फक्त तुझ्यामुळे. या सगळ्याला कारणीभूत फक्त तू आहेस. तू आलीस ना त्याच्या आयुष्यात, तू त्याच्यासाठी कम्पॅटेबल नाही, सुटेबल नाही, काही नाही, पत्त्याच नाही ना तुम्हा दोघांच्या नात्याचा, म्हणून तो असा घरातून निघून गेलाय. या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तू कारणीभूत आहेस. लावण्याचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि आमच्या अर्णवचंही. बिचारी लावण्या आमच्या अर्णववरती एवढं खरं प्रेम करते, पण तिला तिचं प्रेम तुझ्यामुळे नाही मिळालं. तुझ्यामुळे ती झुरत जगते ना, त्याचंच हे फळ तुलासुद्धा भोगावं लागतंय. समजलं ना. तुझ्यामुळे चिंटू कुठेतरी निघून गेलाय. कुठे गेला असेल, कसा असेल, देवालाच ठाऊक. बिचाऱ्याने काही खाल्लंय पिल्लंय की रागातमात स्वतःच्या निर्णयाला दोष देत बसलाय. तर आता हे सगळं ऐकताना राकेशला खूप आनंद होत असतो. त्याला वाटत असतं की मला प्रत्येक वेळेस बोलतेस काय, माझ्यासमोर तर तोंड एवढं सुरू चालतं, आता ह्या वल्लरी मामीसमोर का नाही चालत आहे. त्यानंतर इतक्यात राकेशच्या मोबाईलवर त्याच्या गुंडाचा मेसेज आलेला असतो, शेट फोन करा. त्याबरोबर राकेश आपल्यावर कोणाचं लक्ष नाही आहे ही गोष्ट नोटीस करतो आणि बाजूला जाऊन त्याला कॉल करतो आणि आता विचारतो, काय रे काय झालं. त्यावर तो सांगत असतो, शेट तुम्ही सांगितलेलं काम झालं आहे, त्या माणसाला आम्ही उचललाय, आमच्या ताब्यात आहे आता तो. त्याबरोबर राकेश त्याला सांगतो की एक काम कर, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवा त्याला गोडाऊनच्या आत नेईपर्यंत, त्याला कळता कामा नाही की हे गोडाऊन त्याचंच आहे. त्याबरोबर इथे इशूला मात्र राकेशने अचानक गायब होणं, अचानक परत येणं या गोष्टीवरती जरा डाऊट येतो. इशूला वाटतं नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे. अर्णव सर गायब होण्यामागे राकेशचा तर हात नाही आहे ना, यामध्ये यानेच तर काही केलेलं नाही आहे ना. त्याबरोबर आता लगेचच आता जसं जास्त उशीर होत जातो अंजलीला सुद्धा काळजी वाटायला लागते. अंजली आता मामाला, आकाशला आणि राकेशला तिघांनाही म्हणत असते, चिंटूला शोधा, आता खूप वेळ होऊन गेला, मला सुद्धा भीती वाटते. त्यावर मामा आता सांगत असतो, तुम्ही कुणी काळजी करू नका, मी आहे ना, मी काय करायचं ते बघतो. मामा अर्णवच्या 5-6 जवळच्या एकदम खास मित्रांना फोन करून विचारतो, पण अर्णवचा त्यांच्याजवळही काही कॉन्टॅक्ट झालेला नसतो. लावण्याकडेही अर्णव नसतो, आकाशलाही काही माहीत नसतं. आकाश सांगतो दादा जर ऑफिसमधून दुपारीच निघालाय. मग मात्र आता मामाला टेन्शन येतं आणि मामा आता पोलीस स्टेशनला जाऊन थेट पोलिसांकडे कंप्लेंट करतो की सात्विक फॅशनचा ओनर अर्णवराजे शिर्के हा बेपत्ता आहे, ते सुद्धा सकाळी 11:30 वाजल्यापासून. आता ही गोष्ट जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचते तेव्हा मामा पोलिसांवरती प्रेशर आणतो की ताबडतोब माझ्या भाच्याला शोधण्याचं मिशन सुरू करा आणि पुढच्या 24 तासात माझा भाचा माझ्यासमोर आणून उभा करा. तर आता इथे ईश्वरीला मात्र टेन्शन आलेलं असतं की अर्णव सर असे अचानक कुठे जातील.
कसे असतील? फोनही उचलत नाही आहेत, मेसेजही करत नाही आहेत, माझा मेसेज केलेला बघत नाही आहेत. इशू सतत अर्णवच्या फोनवरती फोन ट्राय करत असते. थोड्या वेळानंतर तिला आपण ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो बंद आहे, कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा असं सांगितलं जातं. आता मात्र इशूला टेन्शन येतं. तर इकडे राकेशला पुन्हा त्याच्या माणसांचा फोन आलेला असतो आणि आता तो गुंड राकेशला सांगत असतो, शेठ तुम्ही सांगितलेलं काम झालं आहे. त्या पोराला इथं आणताना त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधली होती आणि तसा तर तो बेशुद्धीच्याच अवस्थेत होता, पण तरी पण आम्ही रिस्क घेतली नाही. डोळ्यावर पट्टी बांधून त्याला आम्ही इथं आणलं. इथं आणल्यानंतर आता खुर्चीला बांधून ठेवले. अजूनही तो काही शुद्धीवर आलेला नाही आहे, त्यामुळं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. त्याबरोबर आता राकेश म्हणत असतो त्या अर्णवला तिथेच तसाच बांधून ठेवा. कमीत कमी पुढचे 24 तास त्याला काही खायला प्यायला देऊ नका. त्यानंतर मग मी काय करायचं ते बघतो. आता ईश्वरीने राकेशचं हे बोलणं ऐकलेलं असतं. ती ताबडतोब मामाकडे येते आणि मामाला सांगते की मामा मला माहिती आहे अर्णव सर कुठे आहेत. त्याबरोबर आता मामा म्हणतात काय कुठे आहे चिंटू? त्यावरती सांगते ते आपल्याच सात्विक फॅशनच्या गोडाऊनवर आहेत. त्यावर मामा म्हणतो नाही गं इशू तिथे कसा असेल? त्यावर ईश्वरी सांगते कारण राकेशने नेऊन ठेवलं आहे त्यांना तिथे. मामा म्हणतो ह्या नीच माणसाच्या तर ह्याला सोडतच नाही आता मी. त्याबरोबर इशू म्हणते नाही मामा नाही, सध्या आपल्याला अर्णव सरांना सोडवायचं आहे. त्यावर आता मामा म्हणत असतो की ठीक आहे मी जाऊन घेऊन येतो त्याला. ईश्वरी सांगते मामा तुम्ही एकटेच नका जाऊ, मी सुद्धा येते तुमच्याबरोबर, आपण दोघं जाऊया. मामा म्हणतो अगं ईश्वरी पण. त्यावर ईश्वरी म्हणते मामा दोघंजणं जाऊ म्हणजे एकाला दोघं सोबत होऊ. त्याबरोबर मामा आणि ईश्वरी दोघंजणं आता गोडाऊनवरती आलेले असतात. गोडाऊनच्या समोर आता राकेशचे गुंड उभे असतात. त्यामुळे आता मामा हा ईश्वरीला म्हणतो एक काम करतो मी पुढून जातो. ईश्वरी सांगते आपल्या गोडाऊनच्या मागच्या बाजूचा दरवाजा मला माहिती आहे, मी मागच्या बाजूने आतमध्ये जाते आणि अर्णव सरांना सोडवून बाहेर घेऊन येते. मामा म्हणतो उत्तम जा. आता ईश्वरी ही मागच्या बाजूच्या दरवाजाला येते. दरवाजा बंद असल्यामुळे ईश्वरी जी खिडकी फुटलेली असते त्या खिडकीतून हात घालून खिडकीची कडी उघडते आणि मग त्या खिडकीतून आतमध्ये जाऊन तिथे एवढ्या मोठ्या गोडाऊनमध्ये अर्णवला शोधून काढते. आता अर्णव सापडल्याबरोबर ईश्वरी पहिल्या अर्णवला सोडवते. अर्णव जरा शुद्धीवरती येत गेलेला असतो. आता सुटल्याबरोबर अर्णव ईश्वरीला विचारत असतो मिसिंदोर कुठे आहे आपण आणि कुठली जागा आहे? ईश्वरी अर्णवला मिठी मारते ताबडतोब. आता ईश्वरी खूप घाबरलेली असते, ती पॅनिक झालेली असते. अर्णव तिला शांत करतो आणि विचारतो आपण कुठे आहोत? त्यावर ईश्वरी सांगते आपलंच गोडाऊन आहे हे. अर्णव म्हणतो काय? त्यावर ईश्वरी सांगते हो ही आपल्याच गोडाऊनची मागची बाजू आहे, तुम्ही जेव्हा विकत घेतलं असेल तेव्हा इथे आला असाल, त्यानंतर आता. अर्णव म्हणतो आकाश बघतो इकडचं सगळं काम, त्यामुळे माझं येणं होत नाही, पण मी इथे आलो कसा? त्यावर ईश्वरी सांगते ते सगळं सांगते नंतर, सध्या इथनं बाहेर पडणं गरजेचं आहे. मग ईश्वरी अर्णवला घेऊन त्याच मागच्या बाजूच्या रस्त्याने बाहेर पडते. तोपर्यंत पुढच्या बाजूला उभा राहिलेल्या मामाने पोलिसांना फोन केलेला असतो. पोलीस तिथे आलेले असतात आणि तिथे आल्याच्या नंतर आता पोलीस सायरन गाडीचं वाजत असल्यामुळे राकेशच्या गुंडांना कळतं पोलीस आलेत आणि राकेशचे गुंड तिकडनं पळ काढतात. पण मामा सांगतो की ते फार लांब गेलेले नसतील, तुम्ही थोडाफार पाठलाग केला तरी तुम्हाला सापडतील. आता मामा राकेशच्या गुंडांचा पाठलाग करायला सुरुवात करतात. तर इकडे ईश्वरी अर्णवला बाहेर घेऊन आल्याच्या नंतर मामा आणि ईश्वरी मिळून अर्णवला सांगून टाकतात की राकेशने हा सर्व प्लॅन केला होता, त्यानेच तुम्हाला किडनॅप केलं आणि त्यानेच तुम्हाला इथे डांबूनसुद्धा ठेवलं. अर्णव म्हणतो आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे त्याने, आयुष्यातून उठेल अशी, आता मी त्याला सोडणार नाही. स्वतःचा जीव गमावण्याची त्याला खूप जास्त घाई आहे. आणि मग त्यानंतर आता ईश्वरी रडत असते. तिला अर्णव सांगतो अगं नको रडूस, त्याने ठरवलं जरी असतं ना तरीही त्याने माझं काहीही वाकडं केलं नसतं, किंबहुना त्याला माझं काही वाकडं करताच आलं नसतं, काळजी करू नकोस. आणि मग अर्णव घरी येतो आणि आता राकेशच्या समोर उभा राहतो. अर्णवला समोर बघून राकेश एकदम हक्काबक्का होऊन जातो. तर अर्णव म्हणतो मला समोर बघून धक्का बसला ना, ज्यांनी मला किडनॅप केलं होतं त्यांना विचार त्यांची अवस्था काय आहे, ते व्यवस्थित आहेत ना, कर एकदा कॉल, बघ स्वतःच्या माणसांची काळजी घ्यावी जरा जिजू. त्याबरोबर आता लगेचच तिकडनं अंजली अर्णवला हाक मारते आणि अर्णव तिकडे निघून जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.